तर कॉलेजियम पद्धती म्हणजे काय? कॉलेजियम पद्धतीला सुरुवात कधी झाली तर सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयातील 5 वरिष्ठांची एक प्रणाली तयार करण्यात आली आणि या प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील पहिले 5 सिनियर जजेस असतात, म्हणजे सरन्यायाधीशांना पकडून. तर या प्रणालीचं काम काय आहे? तर ही प्रणाली सर्वोच्च न्यायालय व आपल्या देशातील 25 उच्च न्यायालय यामधील न्यायाधीशांच्या नियुक्त्या, बदल्या व पदोन्नतीची शिफारस शासनाकडे करतात. तर या प्रणालीमध्ये, या कॉलेजियममध्ये सध्या 24 मेपर्यंत कोण आहे, 25 मे नंतर कोण राहील हे आपण पाहूया. तर 24 मेपर्यंत म्हणजे चीफ जस्टिस असतात माननीय सरन्यायाधीश भूषण गवई आहेत. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती सूर्यकांत आहे, न्यायमूर्ती विक्रम सेठ आहे, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आहे, न्यायमूर्ती अभय ओक आहेत. परंतु न्यायमूर्ती अभय ओक हे 25 मेला निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना या मॅडम असतील. तर या प्रणालीची आपल्याला माहिती असावी, आणि ही असावी म्हणजे फक्त काही स्पर्धा परीक्षा किंवा करंट अफेअरसाठीच म्हणूनच नाही, तर आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्या भारतामध्ये न्यायपालिका ही स्वतंत्र समजल्या जाते. आणि म्हणून म्हणजे भारतीय संविधानाचे 4 खांब आहेत जे, त्यामध्ये न्यायपालिका हा सुद्धा एक मजबूत खांब आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याबाबतीत माहिती दिली जाईल.